Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शरद पवार आज मार्कडवाडी दौऱ्यावर सकाळी 10 वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार। पवारांच्या दौऱ्यात ईव्हीएम विरोधातील लॉंग मार्चची तारीख निश्चित होण्याची शक्यता। राहुल गांधींच्या नेतृत्वात मार्कडवाडीतून लॉंग मार्च निघणार। ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, उत्तम जानकरांचा इशारा। अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळून 41 उमेदवार जिंकून आले। आम्हाला 72 लाख मतं मिळून 10 उमेदवार जिंकले। मतांच्या आकडेवारीवरून शरद पवारांकडून संशय व्यक्त। शरद पवार ज्येष्ठ नेते, जनतेची दिशाभूल करू नका, पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं। शरद पवारांच्या मार्कडवाडी दौऱ्याआधी राम सातपुतेंचं ट्विट, मी केलेल्या विकास कामाची पाहणी करण्यासाठी पवार साहेब येणार, सातपुतेंनी ट्विट करत विरोधकांना डिवचलं। मार्कडवाडी गावात मुख्यमंत्री फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर झळकले। शरद पवारांच्या दौऱ्याआधीच मार्कडवाडीत बॅनरबाजी। सरकारकडून मार्कडवाडीत लोकशाहीचा खून करण्याचं काम, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। ईव्हीएमवर लोकांची शंका, बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या लोकांची भावना, रोहित पवारांची प्रतिक्रिया। लोकांची बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी असेल तर त्यात अडचण काय, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा मग बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी, प्रवीण दरेकरांचा पलटवार। विरोधी पक्षातल्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही, विशेष अधिवेशनात ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। लोकांनी निवडून दिल्यानंतरही शपथ न घेणं हा बेशरमपणा, बहुमत मिळवण्यासाठी लोकांमध्ये फिरावं लागतं, गुलाबराव पाटलांची विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका। मार्कडवाडीतील जनतेनं मॉकपोल दिला होता, बॅलेट पेपरवर मतदान होऊ न दिल्यानं निषेध, आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट। ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप, अजित पवारांची विरोधकांवर टीका। ईव्हीएम मशीन काँग्रेसनेच आणलं, कर्नाटक तेलंगणात ईव्हीएमवर संशय घेतला नाही, मुनगंटीवारांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार, नाना पटोलेंसह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान। शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर, गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, पार्थ पवार सुनेत्रा पवारांचं अभिनंदन, संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव, राऊतांचा आरोप। आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला, संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदारांचं उत्तर, मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं असतं का, दादांचा सवाल। अजितदारांची बेनामी प्रॉपर्टी असल्याचं इन्कम टॅक्सनंच म्हटलंय, ब्लॅकमेलिंग करून पक्षात घेतलं जातं, अजितदादा यांचंच उदाहरण, दमानी यांची टीका। निर्दोष सुटल्यानंतर अजितदारांवर कोणी बोलू नये, कोर्टाच्या निकालावर राजकारण करणं संविधानिक भूमिकेविरोधात, अजितदारांची जप्त प्रॉपर्टी मुक्त झाल्यावर गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। अजितदारांना 1000 कोटींची मालमत्ता परत दिली, एलिगेशन स्कॅम मधून क्लीन चिट दिली, त्यामुळे एक है तो सेफ है, म्हणजे अजितदादा, एकनाथजी और हम सब एक है तो सेफ है, भास्कर जाधवांची टीका। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात राहतात, घरामध्ये आरोपातून मुक्त करण्याची ही व्यवस्था, विजय वडेट्टीवारांचा अजितदादा आणि भाजपवर निशाणा। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित, विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्रील टोले, एकनाथ शिंदे नेहमीसारखंच उशीर करणार म्हणत टोलेबाजी। पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये स्नेहभेट, आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट, मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंची ही चर्चा, तर आव्हाड आणि शिरसाट यांनी माध्यमांसमोर हात उंचावले। शपथविधी सोहळ्यात चोरट्यांची हातसफाई, 12 लाखांच्या ऐवजाची चोरी, 13 जणांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, सोन्याचे दागिने, फोन आणि पाकिटांची चोरी झाल्याच्या तक्रारी। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियात राहणार नाही, अबू आझमींचा इशारा, बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पक्ष मवियातून बाहेर पडणार, मवियात विधानसभा निवडणुकीत समन्वय नव्हता, तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळे मवियाचा पराभव, अबू आझमींचा आरोप।
समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते. 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल. फडणवीस आणि माझ्यात व्यक्तिगत द्वेष नाही, फडणवीसांसोबत तात्विक मतभेद येणाऱ्या काळात मिटतील, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. शिंदे गृहमंत्री व्हावे अशी मागणी होती. शिंदेंचं नेतृत्व हे दूरदृष्टीचं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत गोविंदाची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोविंदांची भेट घेतली. दोघांमध्येही राजकारण आणि चित्रपटावर तासभर संवाद. खातेवाटपाचा वाद लवकरात लवकर मिटवावा, 2 पाऊल मागे येण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर आरपीआय पक्षाला एक मंत्रिपद मिळेल, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक. आमदार शंभूराज देसाईंनी बैठक घेतली. नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना. दौंड तालुक्यातील कडेठाण बोरीपारधीत बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यात 6 महिन्याचं बाळ, एका महिलेचा मृत्यू. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करा, खासदार सुप्रिया सुळेंच्या सूचना. पिंपरीत बेकायदा होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या 2 जणांवर गुन्हे दाखल. पुणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा टपऱ्यांमुळे दुर्गंधी. रेल्वे विभागाची महापालिकेकडे तक्रार. चंपाषष्ठीला आवक वाढल्यानं वांगी, कांदापात, मेथी स्वस्त. वांग्याच्या दरात मोठी घट. वांग्याला प्रतवारीनुसार 10 ते 15 रुपये दर. मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या वेगाला AI आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर. वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना 2 ते 4 हजार रुपयांचा दंड. दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू. कंत्राटदाराला 30 लाख आणि सल्लागार कंपनीला 10 लाखांचा दंड. अपघात घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन. मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या PhD प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेत 2008 विद्यार्थी उत्तीर्ण तर 47% अनुत्तीर्ण. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा थंडी वाढणार. आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim?